नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी लिहिलेल्या वानोळा या पुस्तकातील एक लेख. लेखाचं नाव आहे जे भरतात रिकाम्या जागा. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेले डॉक्टर पाठक यांना भारत सरकारतर्फे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. सध्या ते भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्ली ह्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेवर शासकीय सदस्य म्हणून काम करत आहेत. ठाणे नगरपालिकेतर्फे ठाणे गौरव आणि ठाणे भूषण पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. चैत्रेय ह्या वासंतिक अंकाचं गेली 24 वर्ष ते लेखन, संपादन, प्रकाशन करत आहेत. मुंबई मराठी साहित्य संघात देखील ते कार्यरत आहेत. वानोळा ह्या ललित लेख संग्रहाखेरीज अनुभवाची या वाटा आणि काही निवडक ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वानोळा हा शब्द अनेकांना नवा वाटेल, तर वानोळा ह्या शब्दाविषयी डॉक्टर पाठक आपल्या प्रास्ताविकात काय म्हणतात ते आधी ऐकूया आणि मग लेख ऐकूया. वानोळा म्हणजे प्रेमाने, कृतज्ञतेने, दातृत्व भावनेने दिलेल्या भेटवस्तू. पूर्वीच्या काळी गावातले शेतकरी, बागायतदार आपल्या शेतातून जे उत्पन्न येईल त्यातला काही भाग म्हणजे गहू, बाजरी, हरभरा किंवा भाजीपाला, दूध कृतज्ञतेने शेजारच्यांना देत असत. आई वडिलांकडून सासरी जाताना कैरीचं लोणचं, मसाला, विविध खाद्यपदार्थ, फळभाज्या अशा अनेक जिन्सा माहेरवाशणीला बोचकी भरून दिल्या जात असत. शेवया, कुरडया, वडे, सांडगे, पापड असे वाळवण्याचे पदार्थ सुद्धा माहेरवाशणीच्या वानोळ्यात देत असत. थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या न कोणत्या वानोळ्याच्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची. वानोळा म्हणजे काही केवळ जिन्नस नसतात, ती एक प्रकारची माया असते. असंख्य भावना, संवेदना, प्रेम असते, आठवणी असतात. अगदी माणसाच्या हृदयातली हक्काची जागा असते. माझं हे ललित लेखन असाच आठवणींचा वानोळा आहे. पोटापाण्यासाठी हक्काचं गाव सोडून शहरात येणं म्हणजे एक प्रकारे माहेरपण हरवणंच असतं. ताटातूट असते ती आपल्या माणसांची, आपल्या गावाची, असंख्य आठवणींची. असं खूप काही जे आपण गावाकडेच ठेवून आलेलो असतो. आयुष्याच्या मध्यान्नावर कधीतरी उसंत मिळते आणि मन पुन्हा पुन्हा गावाकडे धाव घेते. त्या आठवणीत रमते. आपली मायेची माणसं, आपली जडणघडण आणि भारावून डोळे भरून येणाऱ्या त्या आठवणी. मग त्या आठवणींचा पट डोळ्यांपुढे सरकत राहतो. अशा भारावलेल्या अवस्थेतून कागदावर उतरलेल्या त्या आठवणी म्हणजे एक प्रकारे आठवणींचा वानोळाच आहे. या आठवणीतला मी प्रातिनिधिक आहे. आपल्या प्रत्येकाच्याच भूतकाळात असे भारावून टाकणारे अनेक प्रसंग, व्यक्ती, घटना असतातच. खरं तर असं भरून येणं ही एक घडत जाण्याची निसर्गदत्त प्रक्रिया आहे. अशा कितीतरी पाऊलखुणा आपल्याला आजही अस्वस्थ करतात. जुन्या वास्तू, जुनी जाणती माणसं, जुन्या आठवणी आपल्यासाठी प्रेरणास्रोत असतात. म्हणूनच आपण सगळे त्यात रमतो. प्रवास असतो तो एक आठवणींचा, मुळापासून मुळापर्यंतचा, माझा, तुमचा, सर्वांचा. समाजव्यवस्थेत माणसांचं मशीन होत असताना हा वानोळा संवेदना जपण्यासाठी मोलाचा आहे. काही गोष्टी जपून ठेवाव्या लागतात, त्या लाख मोलाच्या असतात. त्या जर जपून ठेवल्या नाहीत तर पुढे साखळीच खंडित होते.
दही तयार करण्यासाठी शेवटी शेजारच्याकडे विरजण मागावं लागतं. विरजण जपून ठेवावं लागतं, नाहीतर पुढची प्रक्रिया खंडित होते. म्हणून चमचाभर असलं तरी विरजणाचं महत्व आहे. घरातल्या अन्नपूर्णा विरजण जपून ठेवतात. अगदी तसाच हा वानोळा. आता ऐकूया जे भरतात रिकाम्या जागा. शाळेत शिकत असताना परीक्षेत नेहमी एक वस्तुनिष्ठ प्रश्न असायचा, रिकाम्या जागा भरा. किंवा मग अशाच आशयाचा दुसरा प्रश्न असायचा, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा. खरंच किती सोपा प्रश्न असायचा. पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी या प्रश्नाचा चांगला हातभार लागत असे. अगदीच एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यास पर्यवेक्षकांची नजर चुकवून आजूबाजूच्या आमच्यासारख्याच हुशार विद्यार्थ्यांकडून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उदात्त हेतूने उत्तरं येत नसलेल्या रिकाम्या जागा भरून काढत असू. खडूस आणि कडक पर्यवेक्षकांना फसवण्याचा आनंद गगनात मावत नसे. एकूणच काय तर रिकाम्या जागा भरा हा प्रश्न सोपा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असायचा. मात्र पुढे आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी आणि समाधानी जीवन जगताना अनेक रिकाम्या जागा रिक्त राहतात. त्या जागा योग्य पद्धतीने भरणं काही वेळा जमत नाही आणि जगण्याचं समाधान हरवतं. खरंच आयुष्यात खूप वेळा रिकाम्या जागा भरायच्या राहून जातात. कधी अनावधानाने तर कधी आपल्या आळशी स्वभावामुळे. काही वेळा आपल्या आयुष्यातल्या रिकाम्या जागांचे योग्य चांगले पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असताना सुद्धा नंतर बघू ह्या आपल्या वृत्तीमुळे ते रितेपण तसंच राहतं. पुढे त्या रितेपणाची पोकळी जाणवत राहते. आपल्या बरोबरच्या काही सहकाऱ्यांनी मात्र त्यांच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा त्यावेळी योग्य पर्यायांनी भरलेल्या असतात. त्याबद्दल आपल्या मनाला बोचणी लागून राहते. एकूणच काय तर शालेय परीक्षांमधल्या रिकाम्या जागा असोत की आयुष्याच्या परीक्षेतल्या रिकाम्या जागा असो, त्या योग्य वेळी योग्य पर्यायांनी भरून परीक्षेत उत्तम गुण मिळवायचे असतात. हिंदू जीवन पद्धतीनुसार आपल्या जीवन व्यवस्थेचे 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. उत्तम शिक्षण आणि बौद्धिक प्रगती यासाठी ब्रह्मचर्याश्रम सांगितलाय, तर गृहस्थाश्रमात सामाजिक विकासाबरोबरच धर्म, अर्थ, कामप्राप्तीचं महत्त्व विशद केलं आहे. वानप्रस्थाश्रमात आध्यात्मिक उत्कर्ष साध्य व्हावा आणि पहिल्या 3ही आश्रमातल्या योग्य वाटचालीमुळे संन्यासाश्रमाची वाटचाल मोक्षप्राप्तीकडे सुखकारक होते. आपली जीवनयात्रा आनंददायी होते. वानप्रस्थाश्रमात आध्यात्मिक उत्कर्ष साध्य व्हावा आणि पहिल्या 3ही आश्रमातल्या योग्य वाटचालीमुळे संन्यास आश्रमाची वाटचाल मोक्षप्राप्तीकडे सुखकारक होते. आपली जीवनयात्रा आनंददायी होते. शालेय शिक्षणात मुलांकडे वेळच वेळ उपलब्ध असतो. अर्थात त्यांच्या रिकाम्या जागा अर्थपूर्ण पर्यायांनी भरण्याची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. ही जबाबदारी मोठ्यांची असते. त्या रिकाम्या जागांचं महत्त्व त्यांना समजावून सांगायला हवं. वाचन, लेखन, पाठांतर, व्यायाम, खेळ, छंद, पर्यटन, मनोरंजन, नृत्य, नाटक, गायन, विविध कला असे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. मुलांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र, त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून त्यांच्या ब्रह्मचर्याश्रमातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रेरित केलं गेलं पाहिजे. हे वय भरण्याचं असतं, बहरण्याचं असतं आणि फुलण्याचं असतं. त्यासाठी मुक्त अवकाश उपलब्ध करून द्यावा लागतो.
एकदा का मुलांना मुक्त अवकाशाचा आणि क्षमतांचा आवाका आला की पुढे रिकाम्या जागा कशा भरायच्या या प्रश्नाची त्यांना भीती वाटत नाही. पुढे आयुष्यातल्या रिकाम्या जागा मुलं स्वबळाने आणि स्वकर्तृत्वाने भरत जातात. त्यांना मागे वळून बघावं लागत नाही. मात्र अलीकडे पैसा आणि प्रतिष्ठेच्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांचं मुक्त अवकाश कुठेतरी हरवत चाललंय. अगदी बालवयापासून त्यांना विविध क्लासेस, कोर्सेसमधून बेबी सिटिंग नावाच्या गोंडस व्यवस्थेमध्ये बंदिस्त केलं जातं आणि मुलांचं मुक्त अवकाश संकुचित होत जातं. बहरणाऱ्या स्वबीजाची नीट मशागत होत नाही आणि मग खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असूनही अयोग्य पर्यायांनी रिक्त जागा भरल्या जातात. वेळ निघून गेलेली असते. महाविद्यालयात गेल्यानंतर तरुणाई पुढे तर रिकाम्या जागा भरण्याचं आव्हान असतं. विस्तारणारी क्षितिज तरुणाईला खुणावत असतात. त्याचवेळी मोहवणाऱ्या वाटा, बदलत जाणारी जीवनशैली, पौगंडावस्था, विविध आकर्षणं, तरुणाईच्या आतून उफाळून येणारे अनेकविध आविष्कार, अशा संमिश्र अवकाशात योग्य अचूक पर्याय निवडून पुढील वाटचाल अर्थपूर्ण करायची असते. वर्गखोलीच्या 4 भिंतींचं जसं महत्त्व असतं तसंच महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानाचं, जिमखान्याचं, ग्रंथालयाचं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं, कॅन्टीनचं आणि कट्ट्याचंही एक वेगळं महत्त्व असतं. हे विसरून चालणार नाही. वर्गातल्या शेवटच्या बाकावर देखील शुद्ध पाण्याचे निर्मळ झरे वाहत असतात. ते वेळीच गवसले गेले पाहिजेत. तरुणाईची मस्ती विधायक मार्गाने जिरवली गेली पाहिजे. जोश, उत्साह, सळसळणाऱ्या क्षमता उसळणारं रक्त महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटलावर ललकारत असतं. अशा वेळी स्वातंत्र्याच्या पाठीवर विश्वासाचा हात फिरवायला हवा. कौतुकाच्या शब्द कोंदणांनी ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचं सौंदर्य खुलवायचं असतं. थोडक्यात काय, जागा भरण्याचे अचूक पर्याय असतात. त्या अचूक पर्यायांनी रिक्त जागा भरल्या गेल्या तर जीवनाचं रडगाणं न होता आनंदगाणं होतं. गृहस्थाश्रमाची वाटचाल ही जरा धक्काधक्कीची असते, खूप गतिमान असते. नोकरी, छोकरी, चाकरी, भाकरीच्या दिनक्रमात छोट्या मोठ्या तक्रारी सुरू असतात. संसार सागरात स्थिरावण्याची कसरत सुरू असते. 2चे 4 आणि अपेक्षांचा भडीमार सुरू असतो. अखंड धावपळीत अर्धशतक कधी आणि कसं उलटून गेलं हे लक्षातही येत नाही. असं असलं तरी कुठेतरी रिकाम्या जागा असतातच. भूतकाळातले अनुभव आणि त्या वेळी निवडलेले अचूक पर्याय आपल्या दिमतीला हजर असतात. संसाराच्या रहाटगाडग्यात अधूनमधून जाणवणाऱ्या रिक्त जागा भूतकाळात आपण निवडलेल्या योग्य पर्यायांनी आणि नव्या उमेदीने भरायला सोपं जातं. किंबहुना जोडीदाराच्या मदतीने रिकाम्या जागा भरणं सुखावह होतं. विश्वासाचा आणखी एक हात आपल्या हातात गुंफलेला असतो. आपल्याला आशीर्वाद देणारे हात थकलेले असतात. आपण कुणासाठी तरी आता आशीर्वादाचा हात झालेला असतो. आपले सखे सोबती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. आठवणींचा पट विस्तृत होत जातो. आपल्या वंशवृक्षाचा विस्तार झालेला असतो. आयुष्याच्या 3ऱ्या प्रहराला प्रारंभ झालेला असतो. उतरणीची वाट मावळत्या क्षितिजांची जाणीव करून देत असते. या उतरणीच्या वाटेवर रिक्त जागांची जाणीव अधिकच अस्वस्थ करत असते. आपलं असणं इतरांच्या अडचणीचं कारण ठरणार नाही आणि आपण नसल्याची पोकळीही जाणवणार नाही. अशा रीतीने रिक्त राहिलेल्या काही जागा आता आपणच भरून काढायच्या असतात. खरं तर पूर्णत्वाच्या प्रवासाचा अध्याय आपण लिहायचा असतो. त्यासाठी
रितेपणाला कटाक्षाने बाजूला सारायचं असतं. पूर्वानुभवाने आपण योग्य पर्यायाने रिकाम्या जागा भरलेल्या असतात. आता त्यांची उत्तरं तपासायची असतात. चुकलेल्या, राहून गेलेल्या प्रश्नांसाठी नव्याने उत्तरं शोधून जमेल तसं प्रवाहित राहण्याचा प्रयत्न करणं हाच उत्तम पर्याय असतो. राहून गेलेल्या रिक्त जागा त्यातल्या त्यात योग्य पर्यायांनी भरून आयुष्याला आता नवा अर्थ द्यायचा असतो. देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा. बोरकरांच्या ह्या कवितेप्रमाणे आयुष्याचा सूर्यास्त अधिकाधिक देखणा करण्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात. त्या वाटेवर कदाचित आपला जोडीदार आपल्याबरोबर असेलच असं नाही. शेवटी काहीतरी रितेपण जाणवत राहतं, काहीतरी राहून जातं. त्या राहून जाण्यात, त्या रितेपणातही आनंद शोधला तर उत्तर आयुष्यातल्या मोकळ्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर आपसुकच मिळेल, नाही का? आपण ऐकत होतात डॉक्टर नरेंद्र पाठक लिखित सृजन संवाद प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं वानोळा या पुस्तकातील एक लेख. लेखाचं नाव होतं जे भरतात रिकाम्या जागा. ह्या लेखाचं वाचन करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांचे मनःपूर्वक आभार.